ब्रॉट टू यू बाय विगार्ड। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते पालकमंत्री माझे बंधू धनंजय मुंडे, मंचावर जे संचलनाचं काम करत आहेत त्या माझ्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, मंचावर उपस्थित आमदार प्रकाशदादा, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, आमदार विक्रम काळे, मंचावर उपस्थित आमदार बाळासाहेब आजबे, ज्येष्ठ आणि आमच्या मार्गदर्शक आणि आमच्या लोकसभेचे समन्वयक भैयासाहेब पंडित, माजी आमदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी धोंडे, हाबाडा देणारे रमेशरावजी आडसकर, योगेशजी क्षीरसागर, राजेंद्र मस्के, राजेंद्र चव्हाण, सचिन मुळूक, पप्पू कागदे, हे सर्व आमच्या महायुतीचे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, आदरणीय नंदू काका, आदरणीय कल्याण काका आखाडे, सलीम भाई जहागीर, बालासाहेब दोडतले, पीटी चव्हाण, हरुण इनामदार, माधव निर्मळ तात्या, आप्पासाहेब मतकर, उषाताई मुंडे जिल्ह्याच्या अध्यक्षा महिला मोर्चाच्या, स्वरूपसिंगजी हजारी, दीपाली जाधव, असे सर्व मान्यवर आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझी वडीलधारी मंडळी, खूप टोप्या आणि पागोटे जरा दिसत आहेत, माझे उत्साही अत्यंत उत्साही माझे युवा बांधव आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींनो, सर्वप्रथम मी हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्व 13 तारखेला मला आशीर्वाद द्या। या सभेसाठी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहेत। मला असं वाटलं की एवढ्या मोठ्या नेत्याला आम्ही या प्रचारासाठी कशाला त्रास द्यायचा। मग लक्षात आलं की ते पंकजा मुंडेच्या प्रचारासाठी येत आहेत, पण त्याही पेक्षा जास्त तुमचा आशीर्वाद प्रधानमंत्री होण्यासाठी घेण्यासाठी ते येत आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मग तुम्ही देणार की नाही आशीर्वाद? देणार की नाही आशीर्वाद? मला असं वाटतं की या देशामध्ये कोणीतरी संविधान बदलण्याच्या भूलथापा मारत आहे, त्यांना सांगा त्या संविधानाचाच ही एक पूर्ण झालेली कहाणी आहे की ज्याच्या वडिलांकडे साधी 1 एकर जमीन नाही, एक चहाची टपरीचा मालक असणाऱ्या एका गरीब माणसाच्या पोटी देशाच्या प्रधानमंत्री जन्म घेतो। हे संविधानाने महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सर्वांना अधिकार आहे। त्यामुळे अशा भूलथापांना तुम्ही बळी पडू नका। आपल्याला ही निवडणूक विकासाच्या बळावर लढायची, आपल्याला ही निवडणूक विकासासाठी लढायची। या देशाचं भलं कोण करू शकतो तोच या महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचं आणि माझ्या जिल्ह्याचं भलं करू शकतो, आणि त्या व्यक्ती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत। मी एवढंच सांगेन की या निवडणुकीमध्ये अनेक विकासाचे मुद्दे आहेत, करोडो लाभार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेल्या योजना पोहोचलेल्या आहेत। विकासाचा मुद्दा नसताना कुठेतरी मुद्दा भरकटण्याचं काम विरोधक करतायत, त्याला आपण बळी पडता कामा नये। आता आपण जगामध्ये महासत्ता बनण्याकडे पावलं उचलत आहोत। या जगामध्ये आपण एक मोठी आर्थिक शक्ती बनण्याकडे पावलं उचलत आहोत, आणि ते करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही मला 13 तारखेला आशीर्वाद द्या। एवढंच सांगेन, जिथे युग चाललं आहे त्याच्या मागे चला। तुम्ही आपल्या जगाबरोबर एक पाऊल पुढे चला। तुम्हाला मागे मागे खेचणाऱ्या शक्तींचा नायनाट या निवडणुकीत करा। युग के साथ मिलके सब कदम बढ़ाना सीख लो, एकता के स्वर में गीत गुनगुनाना सीख लो। भूल कर भी मुख में जाति पंथ की बात न हो, भाषा प्रांत के लिए कभी रक्तपात न हो। फूट का भरा घड़ा है फोड़ कर बड़े चलो,
फूट का भरा गड़ा है, म्हणजे फूट पाडणाऱ्यांचं बोलतायत, फूट का भरा गड़ा है फोड़ कर बड़े चलो, भला हो जिसमें देश का वो काम सब चले करो, बड़ा हो जिसमें देश का वो काम सब किए चलो. मग माझ्या देशाच्या भल्यासाठी, या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही साथ देणार की नाही? साथ देणार की नाही? मी विकास केलेला तुम्ही पाहिलाय की नाही? माझा विकास तुम्ही अनुभवलाय की नाही? मग असाच विकास अनुभवायचा असेल तर येणाऱ्या 13 तारखेला तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा लागेल. देशाचं भलं करायचं असेल, देशाचं भलं करायचं असेल तर देशाचा विचार करावा लागतो. कारण देशाच्याच गर्भात राज्य आणि राज्याच्या गर्भात जिल्हे असतात. देशाला वेगळं आणि जिल्ह्याला वेगळं असं न्याय लावता येणार नाही. देशाचा भलं करायचं असेल तर या भारत मातेच्या गर्भातल्या या जनतेला पोषण आणि विकास द्यावा लागतो. जशी एखादी गर्भार माता, तिच्या पोटातला जीव असतो, जर तिने एक घास खाल्ला तर त्या जीवाच्या जीवात जीव येत असतो. तसंच या भारत मातेचा विकास करायचा असेल, देशाचा विकास करायचा असेल तर राज्याला आणि जिल्ह्याला वेगळ्या पद्धतीने राजकारण करून जमणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिल्लीतून केलेला विकास माझ्या बीड जिल्ह्याच्या गल्ली गल्लीत पोहोचवण्यासाठी वरून खालपर्यंत आपल्याला सत्तेचे धागे एका हातात द्यायचे आहेत. आता आपले ते दिलेलेच आहेत. स्वतः मुख्यमंत्री मंचावर आहेत, म्हणजे दिल्लीतून प्रधानमंत्री आणि राज्यातून मुख्यमंत्री, या जिल्ह्यातून पालकमंत्री आणि तुम्ही सर्वजण जनता, अशी जोड ही लागलेली आहे. म्हणून या देशाच्यासाठी काम करण्याची संधी खरं तर प्रीतमताईंना मिळाली. प्रीतमताईंची हॅट्रिक व्हावी असं मोठी बहीण म्हणून मला 1000 वेळा वाटलं, पण आम्हाला नेत्याचा आदेश आणि पक्षाचा आदेश आला, तो शिरसावंद्य मानून आम्ही त्या क्षणाला तो आदेश पाळायला सुरुवात केली. आपल्याला विकास करावा लागतो. विकासाच्यासाठी आपल्याला अवकाशात यान सोडावं लागतात. महामार्गाचे जाळे, उद्योगाचे बीज, ह्याच्यासाठी विकासात प्राण ओतावा लागतो. पण तरुणाईला सुद्धा या देशामध्ये विकासाच्या यानाबरोबर, विकासाच्या प्राणाबरोबर भानाचं सुद्धा आपल्याला काम करायचंय. या तरुणाईचं भान हरपलं नाही पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. आज अनेक प्रकार या राज्यामध्ये, देशामध्ये घडतात, ते मन खिन्न करणारे असतात. त्या प्रकारामध्ये एक अन्याय करणारा असतो आणि दुसरा अन्याय सहन करणारा असतो. पण अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा या जाती सोडून अन्याय करणारा कोण आणि सहन करणारा कोण, ज्याच्यावर अन्याय झाला तो कोण आणि ज्याच्यामुळे अन्याय झाला तो कोण, असा प्रश्न जर विचारत असेल तर या देशाचं सार्वभौमत्व हे टिकणं अवघड होईल. आणि म्हणून जो वंचित आहे, जो पीडित आहे, ज्याचा कोणी वाणी नाही, ज्याचा कोणी वाली नाही, त्याचा वाणी आणि वाली बनण्यासाठी माझ्या पित्या गोपीनाथ मुंडेंनी मला तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी राजकारणात आणलंय की नाही? केली की नाही सेवा? कधीच स्वतःचा विचार केला नाही. मला 5 वर्ष फक्त मुंडे साहेबांनी मागितले होते. 5 वर्ष मुंडे साहेबांनी मला सांगितलं, पंकजा तुझ्या जीवनातले मला 5 वर्ष दे. पण 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच ते आमच्यातून निघून गेले. अनेक संघर्षाचा सामना करत करत मी प्रयत्न करत राहिले की तुमच्यामध्ये, तुमच्या डोळ्यामधली असलेली आशा, अपेक्षा, महत्वाकांक्षा, तुमच्या डोळ्यामध्ये असलेले मुंडे साहेब कधी हरवू नये. कारण तेच माझी प्रेरणा, तेच मला आशीर्वाद देतात. तुम्हीच माझे मुंडे साहेब आहात, तुम्हीच मुंडे साहेबांची ऊर्जा आहात. मग तुम्ही आहात की नाही माझ्यासाठी मुंडे साहेब? करणार की नाही तुम्ही माझ्या निवडणुकीची काळजी? मुंडे साहेबांनी प्रेम दिला असा कोण माणूस नाही. स्वतः छत्रपती उदयनराजेंपासनं ते माझ्या एका ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या सुरेश मानेपर्यंत मुंडे साहेबांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. तांड्यावरच्या माणसालाही वाटतं मुंडे साहेब आमचे, वाडी वस्त्या तांड्यावरच्या प्रत्येक माणसाला वाटतं मुंडे साहेब माझे होते. आणि हे त्यांचं माझेपण, हीच मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. मी तुम्हाला सांगते, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बॅटरी का चमत्कार. माझ्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत
तुमचं किंवा माझ्या पक्षाचं किंवा माझ्या प्रधानमंत्री मोदींचं मान खाली हो जाईल असं काम मी कधी केलं नाही न कधी करणारही नाही. सर्व वंचितांच्या लढाईमध्ये मी तुमच्या अंगावर आलेला प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर झेलेन. म्हणून आपल्या सर्वांना मी सांगणार आहे की आपल्याला प्रयत्न करायचे. तुम्ही आलेले बूथवरचे कार्यकर्ते, बूथवरचे कार्यकर्ते आहेत की नाही? शक्ती केंद्र प्रमुख आहेत की नाही? मोदींना ऐकण्यासाठी, मोदींचा प्लॅन ऐकण्यासाठी आलेली जनता आहे की नाही? मग हे लोक इथे आलेत. जर तुम्ही प्रयत्न केला तर हा विजयाचा रथ कोणी थांबवू शकेल का? तुम्ही जरी निवडणूक हातात घेतली, उद्या मी म्हणले, ताई म्हणल्या, धनुभाऊ म्हणले, मुख्यमंत्री महोदय म्हणले, तरी या निवडणुकीचा निकाल जर तुम्ही हातात घेतला तर कोणीही बदलू शकणार नाही. हो, मला माझ्या जिल्ह्याला पूर्णपणे सिंचित करायचंय. मला सिंदपना नदीचे बॅरेजेस बांधायचे आहेत. मला या जिल्ह्याची सर्व जमीन ओलिताखाली आणायची आहे. लिफ्ट इरिगेशननी या जिल्ह्याला पाणी द्यायचंय. मला या शेतकऱ्यांचा पुत्र मी नाहीये, मी मुंडे साहेबांची पुत्र आहे, तेही शेतकरी होते, पण शेतकऱ्यांचा मित्र नक्की बनायचा आहे आणि शेतकऱ्यांचा मित्र बनण्यासाठी मला ही जमीन ओलिताखाली आणायचं आहे. त्याचबरोबर मला या जिल्ह्यामध्ये जे माझे ऊसतोड कामगार आहेत, ज्यांच्या हातावर एक कोयता आहे, असे परिश्रम कोणीच करू शकत नाही. असे परिश्रम हे माझे ऊसतोड कामगार करतात. या ऊसतोड कामगारांचं जीवन बदलण्यासाठी मोदीजींना खास हट्ट करून येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांचं जीवन बदलून त्यांच्या मुलांनी तरी ऊस तोडू नये अशा प्रकारची भूमिका मला घ्यायची आहे. घेणार की नाही? आपण मोदीजींवर यामध्ये विश्वास ठेवून ही भूमिका करायची आहे. मला एक इच्छा आहे, मोदीजी एखाद्या उद्योगपतींना फोन करल्या आणि सांगितलं की या बीड जिल्ह्यातले लोक बाहेर जातात, ऊस तोडायला जातात, कष्ट करायला जातात, या बीड जिल्ह्याच्या लोकांना रोजगार पाहिजे, तर इथे 10,000 युवकांना रोजगार देईल असे 2-4 प्रकल्प झाले, तर सांगा बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे की नाही? तो मिटल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रयास करायचे. मी माझ्याकडे भेटायला जे लोक येतात, ते भेटायला लोक जर 100 आले तर त्या 100 पैकी 10 पेशंट असतात. त्यामध्ये 2-3 कॅन्सर पेशंट असतात. स्वतःच्या इलाजामुळे, पैसे नसल्यामुळे जमीन दागिने विकून सुद्धा त्यांना स्वतःला इलाज देता येत नाही, त्यांना खर्च परवडत नाही. अशांसाठी बार्शीच्या धर्तीवर इथे मोठं असं हॉस्पिटल काढून मोफत इलाज गरिबांचा करण्यासाठी मी मोदीजींना आग्रह करणार आहे. मला विश्वास आहे तो आग्रह हे मोडणार नाही. आपली रेल्वे 1.5-2 वर्षात पूर्ण होईल. रेल्वे आली की उद्योग येईल, उद्योग आले की पैसे येतील, पैसे आले की सुबत्ता येईल, सुबत्ता आली तर लक्ष्मी नांदेल आणि माझा हा जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. सगळे वचन आम्ही देतो, सगळे वचन आम्ही पूर्ण करतो. मग तुम्ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर नेता, तर येऊन जाऊन निवडणूक कुठल्या मुद्द्यावर जाईल, तर ती मुद्द्यावर जाईल धर्म आणि जातीच्या. मी माझ्या मुसलमान बांधवांना विचारणार, 10 वर्षामध्ये तुमच्या केसाला तरी धक्का लागला का? तुम्हाला कोणी एवढा तरी त्रास दिला का? पण तुम्हाला घाबरवण्यासाठी कायद्यांचं सांगतात, एवढे कायदे आलेत, तेवढे कायदे आलेत. मी माझ्या मुसलमान बांधवांना वचन देते, मोदीजींचा परवानगी समजून वचन देते कि या देशामध्ये जहां आपके दादा परदादा उनके दादा पैदा हुए, ये देश आपका भी उतना ही है. आपका बाल भी बाका नहीं होगा, आपको धक्का भी नहीं लगेगा, ये वादा मैं करते. नुसतं भूलथापांनी राजकारण करून या देशाने पाहिले. 2014 पर्यंत साधे शौचालय नव्हते माझ्या माय माऊलीला बसण्यासाठी, पाणी नव्हतं घराघरामध्ये, घराघरामध्ये लाईट नव्हती. या देशामध्ये कानाकोपऱ्यात ते पोहोचवण्याचं काम गरिबाच्या पोटी जन्म घेतलेल्या मोदीजींनी केलेलं आहे. तुम्ही पण प्रयत्न करा. विजय एवढा मोठा मिळेल की कॉलर टाईट करून तुम्ही तुमच्या गावागावामध्ये फिराल. मग कॉलर टाईट करायची आहे का? मान खाली करायची का मान वर करून काम करायचंय? मान वर करून काम करायचंय. मग आजपासून मोदीजींचं भाषण झाल्यापासून ते 13 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपली जी मतपेटी आहे ती सील होईपर्यंत आपण आता थांबायचं नाही, थकायचं नाही, रुकायचं नाही आणि कोणासमोर अजिबात झुकायचं नाही. मी तुम्हाला एवढंच सांगेन, डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जा कर खाली हाथ लौट कर आता है.
डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जा कर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता डूबता उत्साह इसी हैरानी में। मुट्ठी में उसके खाली हर बार नहीं होती, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती। कोशिश करने वालों की हार नहीं होती तो क्या होती है फिर? मग माझं बटन कोणतं आहे? नंबर काय बटनाचा? मग मुंडे साहेबांची कोणत्या नंबरची लेख आहे मी? मुंडे साहेबांची नंबर 1ची लेख। 1 नंबरच्या पेटीवरचं 1 नंबरचं बटन तुम्ही दाबावं असे तुम्हाला हात जोडून मी विनंती करते। मला आजपासून 5 वर्ष सालगडी म्हणून ठेवा, एक क्षण सुद्धा बीड जिल्ह्याच्या विकासाशिवाय विचार करणार नाही हे वचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।